गुड मॉर्निंग. आज आपण सर्वात महत्त्वाचा घटक राष्ट्रीय उत्पन्नामधला जो पार्ट आहे, जीडीपी, जीएनपी, एनएनपी, एनडीपी हे सगळे प्रकार आणि त्याच्यासोबत एनएसएसओ, एनएसओ ह्या संस्था जे राष्ट्रीय उत्पन्न मोजमापाच्या संदर्भात आणि राष्ट्रीय उत्पन्न टॉपिकमध्ये येणाऱ्या महत्त्वाच्या घटकांचा पार्ट म्हणून त्याच्याकडे आपण पाहतो. हे सगळं पार्ट पाहणार आहोत. आजपर्यंत जे काही पाहिलं त्याचं ते सगळं बेसिक होतं आहे आणि त्या बेसिकमधून आज फायनली आपण काय शिकलोय किंवा त्याच्यामध्ये काय नेमकं आपल्याला समजलंय त्याच्याबद्दलचा जो मेन पार्ट आहे, म्हणजे या टॉपिकचा जो आधारस्तंभ आहे तो म्हणजे हाच घटक आहे, ज्याच्यामध्ये मूलभूतरित्या 4 कन्सेप्ट आहेत. जो पहिला मेन पार्ट आहे तो जीडीपीचा आहे, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. जीडीपी, एक्झॅक्टली जीडीपी काय असतो. आपण अनेक वेळा बोलतो की आपला जीडीपी घसरला, जीडीपी वधारला, जीडीपी कमी आहे, जीडीपी अधिक आहे. या पॉईंट बऱ्याच गोष्टीचा आढावा आपण पाहत असतो, पण आज त्याचं कम्प्लीट अनालिसिस आणि त्याचे फॅक्ट व त्याच्या रिलेटेड अप्लाइड प्रश्न कसे येऊ शकतात, त्याच्यावर आधारित कोणत्या देशाची अर्थव्यवस्था कशी काय कुठे मजली जात असते त्याच्याबद्दलचे हे सगळे प्रकार जे आहेत त्यांचा आपण आढावा घेऊयात. आता सुरुवात करूयात जीडीपी पासूनच. एक छोटासा मी चार्ट यामध्ये या ठिकाणी घेतोय. तो चार्ट एक बार काय समजला की मग देन आपल्याला जीडीपी बद्दलचे सगळे फॅक्टरी समजायला सोपे जातील आहे. खाली हेडलाईन टाका आणि जसं मी चार्ट घेईल तसंच थोडासा पार्ट लिहा.
हां 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 येस. आपण थोडंसं ते एक मागे पेजवरती लिहिलं होतं, आधारभूत वर्ष जे टाकलं होतं 83-84 टाकलं होतं, तो इयर थोडंसं बघा. टेबल मी दिला होता, टेबल दिला होता आधारभूत वर्षाचा 1956 पासून प्रत्येक वर्षी आपण एक 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 लाईन लिहिली होती. त्याच्यामध्ये जिथं 83-84 टाकलाय तो कोणत्या वर्षाचा टाकलाय? 94चा ना? 99चा आधारभूत वर्ष आपण टाकला 83-84, तर तो 83-84ला 93-94 करा. तर ते 83-84 त्याला 93-94 करायचं आहे. पॉईंट नंबर 5, पॉईंट नंबर जो 5 आहे तो 1999 हा घटक होता, तर तो 1983-84 झालं होतं, त्याला 93-94 करा. जनरली त्या दशकातलाच असतो, त्यामुळे ते थोडंसं करेक्ट करून घ्या. म्हणजे 1999 मध्ये जे घोषित केलं होतं, म्हणजे मोजायला सुरुवात केलं होतं, त्याचं आधारभूत वर्ष 83-84 आपण लिहिलं होतं, त्याला 93-94 करा. ठीक आहे, पुढे. तर GDP ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट ह्या कन्सेप्टसह याच्यामध्ये येणारे सगळे घटक, अनेक ठिकाणी असं काहीतरी फॉर्म्युला येतो, त्या फॉर्म्युल्यामध्ये असं काहीतरी असतं, ते ॲड करायचं असतं, वजा करायचं असतं, त्याच्यामध्ये येणारा कंटेंट असतो काहीतरी की एखाद्या वर्षात देशाच्या सीमारेषेच्या आत एकूण उत्पादित अंतिम वस्तू व सेवा यांचं बाजार मूल्यानुसार मोजलेलं एकूण उत्पन्न म्हणजे GDP असतो किंवा देशांतर्गत राष्ट्रीय उत्पन्न असतो. असं हे सगळं काहीतरी वाचताना ओझील बुजील तांत्रिक भाषा वाटते किंवा पाठ करावा लागतो, आणि फायनली एवढंच कळतं की अजून काही कळालं नाही आहे नेमकं काय म्हणायचं होतं आहे. एक तर पहिली गोष्ट, असं कम्प्लीट डेफिनेशन कधी परीक्षेला येत नाही. दुसरी गोष्ट, असं जे काही डेफिनेशन आहे त्याच्यामधला जो कंटेंट आहे तो समजला तर पुन्हा हे असं काही वाक्य वाचावं लागत नाही. आता जे मी वाक्य बोललो तेच वाक्य बोर्डवर लिहिलेलं आहे, ज्याचे सगळे कंटेंट पॉइंट आहेत, आणि हे इथून पुढे कधीच कोण्या पुस्तकात पुन्हा बघावं लागणार नाही. या पॉइंट ऑफ व्ह्यू या कन्सेप्टकडे पहा, ज्याच्यातले सगळे फॅक्टर पॉइंट कळतील. आणि थोड्या वेळासाठी इमॅजिनेशन करत चला की GDP म्हणजे अजून काही नसून आपल्या घरातलं, ग्रॉस म्हणजे स्थूल, स्थूल म्हणजे डोमेस्टिक, डोमेस्टिक म्हणजे देशांतर्गत, देशांतर्गत म्हणजे आपल्या घरातलं, स्थूल म्हणजे एकूण, डोमेस्टिक म्हणजे घरातलं, प्रोडक्ट म्हणजे उत्पादन, आपल्या घरातलं सगळं उत्पन्न, त्याला आपण उत्पन्न या भाषेत मोजमाप करतो तेव्हा पैशात मोजतो असा अर्थ निघतो. उत्पादन आपण वस्तू सेवा मोजतो म्हणून त्याला प्रोडक्ट बोलतात आहे. GDP म्हणजे अजून काय नसून आपल्या घरातलं सकल म्हणजे सगळं उत्पादन आहे. मग एका वर्षात आपल्या घरामध्ये सगळ्यांनी मिळून, घरातल्या जेवढ्या लोकांनी जे काही काम केलंय त्या सगळ्या लोकांनी मिळून जेवढं काही उत्पादन केलंय त्याची मोजमाप करायची आहे. पण लक्षात ठेवायचं काय आहे, आपल्या घरी येऊन काम केलेलं पाहिजे. मग घरी येऊन काम केलेलं एकतर घरातले असतात, घरी काम केलेले असतात एकतर घरातले, आणि आपल्या घरी येऊन काम केलेले असतात आपले नातेवाईक. पण नातेवाईक आपल्या शेतातून काम केलेत, मग ते नातेवाईक जरी असले तरी ते आपल्या शेतात काम केलेत म्हणून त्यांचं उत्पन्न मोजायचं, कारण शेत आपलं आहे. मजूर कुठलाही असो, शेती आपली आहे, आणि आपल्या शेतीत आपल्या उत्पादनामध्ये वाढ झालेली आहे. काम कोण करतं आम्हाला देणे घेणं नाही आहे, आमच्या शेतात काम झालं पाहिजे आहे, कारण आमची डेफिनेशन ही डोमेस्टिक आहे म्हणून देशांतर्गत पाहिजे.
मग देशांतर्गत कोण काम करतंय आम्हाला काही देणे घेणं नाही आहे, म्हणून पाठ नाही करायचंय. मग कसं मोजायचं त्याचा फॉर्म्युला आम्ही घेतलाय मुळात प्राध्यापक केन्स यांच्या पुस्तकातून. हे पहिलं डेफिनेशन ज्याला आपण फॅक्ट म्हणतो, ही फॅक्ट आहे की जीडीपीच्या मोजमापाबद्दलचं एक सूत्र किंवा फॅक्ट ही घेण्यात आलेली आहे, क्रेन्स कडून आहे. हे रॅगनर रिक्स वगैरे आपण सगळं मागे बघितलेलं आहे, महालनोबिस वगैरे सगळं बघितलेलं आहे, ते वेगळे आहेत. त्यांनी मोजमापाच्या पद्धती सांगितल्या, पण एक्झॅक्ट जीडीपी बद्दलचं मोजमापाचं सूत्र किंवा प्रक्रिया किंवा त्याची तांत्रिकता कोणी सांगितली आहे तर त्याचं उत्तर यायला पाहिजे प्राध्यापक केन्स. महालनोबिसचं उत्तर वेगळं आहे, दादाभाई नौरोजींचं वेगळं आहे, रॅगनर रिक्स यांचं वेगळं आहे आणि या ठिकाणचं वेगळं आहे. कारण प्रत्येकाने वेगवेगळ्या इंटेन्शननं वेगवेगळ्या कंटेंटच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनं उत्तर मांडलीत, जे आपण मागचे लेक्चर बघितलेले आहेत. ठीक आहे, तर इथे प्राध्यापक केन्स लक्षात ठेवायचं आहे. आणि जीडीपी ही संकल्पना अनेक वेळा मोजमाप करताना संख्यात्मक व गुणात्मक म्हणलं जातं, पण ऍब्सोल्युटली रॉंग आहे गुणात्मक म्हणणे. कारण जीडीपी प्युअर संख्यात्मक आहे. परीक्षेत असंच येईल आहे. जीडीपीची संकल्पना मोजमापाची पहिल्यांदा प्राध्यापक रिक्स यांनी मांडली होती. जीडीपी हा संख्यात्मक व गुणात्मक असतो किंवा फक्त गुणात्मक असतो. देशाच्या प्रगतीचं गुणात्मक लक्षण म्हणजे जीडीपीचे मोजमाप. मध्ये आपण ट्रॅपमध्ये पकडलं जातो की एक्झॅक्टली काय म्हणायचं होतं. तर हे प्रश्न कसे येतात त्याची चर्चा आपण करू. कन्सेप्ट इम्पॉर्टंट आहे. हे म्हणजे जीडीपी संख्यात्मक असतो म्हणजे बस पैशातली मोजमाप आहे, कॅश मधलं काउंटिंग आहे, वस्तू सेवाची मोजमाप करणे आहे. कोणत्या देशाचा राष्ट्रीय उत्पन्न मोजमाप हा एक महत्वपूर्ण घटक आहे, कारण शेवटी तुमच्या देशाची प्रगती किंवा देशात काय चाललंय त्याच्याबद्दलचा घटक जीडीपीद्वारे समजतो. एक्झॅक्टली काय करतो आम्ही यामध्ये, एका वित्तीय वर्षात म्हणजे 1 एप्रिल ते 31 मार्च या कालावधीमध्ये एकूण अंतिम उत्पादित वस्तू व सेवा फायनल, कारण आपण फायनलच मोजत असतो हे आपण मागे पाहिलेलं आहे. ही वस्तू मी सध्या वापरतोय तर ही फायनल वस्तू आहे, फायनल प्रोडक्ट आहे. वस्तू व सेवा, वस्तू सेवाचं अंतिम मूल्य, ह्या वस्तू मोजणे म्हणजे प्रोडक्ट, वस्तूचं मूल्य मोजणे म्हणजे उत्पन्न मोजणे. पैशात मोजमाप करतो म्हणजे उत्पन्न मोजतो, वस्तू म्हणजे उत्पादन मोजतो. उत्पादन हे वस्तूत आहे, उत्पन्न हे पैशात आहे. मग आपण वस्तू सेवाचं अंतिम मूल्य मोजतो म्हणजे मौद्रिक मोजमाप करत असतो. मौद्रिक म्हणजे पैशातील मोजमाप आहे. मग पैशातील मोजमाप पण कोणत्या वस्तू सेवांची, देशाच्या भौगोलिक सीमारेषेत, कारण नावच आहे डोमेस्टिक, देशाअंतर्गत मोजलेलं पाहिजे आहे. आम्हाला एवढं समजलं आमच्या देशाच्या सीमारेषेमध्ये एका वर्षात जेवढ्या वस्तू सेवा तयार झालेत त्या वस्तू सेवांची जी मोजमाप आहे ती पैशातील पाहिजे. मग ती पैशातील मोजमाप यांची एकत्रित जेव्हा बेरीज करतो ते म्हणजे अजून काय नसून जीडीपी आहे. आणि ह्या जीडीपी मध्ये राष्ट्रीयत्व महत्वाचं नाही, म्हणजे तुम्ही आमच्या घरचे की घराच्या बाहेरचे महत्वाचं नाही आहे, ते नातेवाईक आहेत की मित्र आहेत की आपल्या घरी आलेला मजूर आहे महत्वाचं नाही आहे. आम्ही एवढं सांगतो आमच्या शेतामध्ये काम केलेलं पाहिजे, आमच्या कारखान्यामध्ये काम केलेलं पाहिजे. मग आमच्या कारखान्यात जो कोणी काम करतो त्याचा आम्ही जीडीपी मोजतो, त्याचं एकत्रित जीडीपी मध्ये मोजमापात त्याचा विचार करतो. मग आमच्या कारखान्यामध्ये आमच्या घरचे काम करतात, मग जे कोणी काम करतात त्या सगळ्यांचं उत्पादनाचा घटक काउंटिंग केला जाईल. तसंच आमच्या कारखान्यावर काम करायला आलेले यूपी बिहारवाले असतील, नातेवाईक असतील, मित्र असतील, मजूर असतील, त्या सगळ्यांनी आमच्या कारखान्यात काम केलं म्हणजे शेवटी आमच्या कारखान्याचं उत्पादन वाढलंय म्हणजे घरचं उत्पादन वाढलेलं आहे. मग तेव्हा हे म्हणायचं नाही की ते लोक काही तुमच्या घरचे नव्हते मग तुमचा जीडीपी कसा काय वाढला. तो आमच्या घराच्या आत काम केलेलं आहे, आमच्या शेतीवर काम केलंय, आमच्या कारखान्यात काम केलंय, म्हणून तर आमचं घरचं उत्पादन वाढलेलं आहे. कारण तो कारखाना आमचा आहे, ती जमीन आमची आहे. माणसं कुणाचे एक महत्वाचे नाही, कारण आम्ही त्या माणसाचं राष्ट्रीयत्व पाहत नाही, भौगोलिकता पाहतो. म्हणून आमच्या देशामध्ये जो कोणी काम करतो मग तो परकीय व्यक्तीही भारतात जो कमवतो त्याचंही उत्पन्न आम्ही ऍड करतो. हे आपण अनेक वेळेला वजा करतोय असं समजतो, वजा कोणाचं करतोय आपण ते इथं कन्सिडर करूयात आहे. इथं लक्षात ठेवायचंय आता भारतात हा उत्पादन करतोय म्हणजे जनरली आपली मागची डेफिनेशन काय होती, अवरेज 1 वर्ष राहतोच आणि जो कोणी 1 वर्ष राहतो त्याला निवासी या व्याख्येत घेतो आणि जो निवासी असतो त्याचं आपण उत्पन्न मोजतोच. म्हणून इथं भारताच्या सीमारेषेत जो कोणी उत्पादन करतोय म्हणजे किमान वर्ष राहतोच आहे आणि त्या वर्षभरात त्यांनी कमवलेलं जे उत्पादन आहे भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नात ऍड केलं जाईल आहे. फक्त प्रॉब्लेम आहे तो कोणाचा,
तर यांचा भारतीयांनी परदेशात कमावलेले उत्पन्न जीडीपी मोजताना वजा केले जाते. कारण काय आहे? कारण भौगोलिक क्षेत्राच्या बाहेरील उत्पन्न आहे. क्लिअर आहे? कारण आम्हाला भौगोलिक क्षेत्राच्यात पाहिजे, कारण डोमेस्टिक पाहिजे, जीडीपी डोमेस्टिक पाहिजे. म्हणजे डोमेस्टिक आहे का? नाही. मग भारतीय परदेशात जे काही कमावत आहेत ते आम्ही जीडीपी मोजताना विचारात घेत नाही. मग यांचं उत्पन्न कुठं मोजायचं असतं ते आपण थोड्या वेळामध्ये पुढे पाहू. इथे जीडीपी मध्ये मात्र घ्यायचं नसतं, हे लक्षात ठेवायचं. मग आता यांना मोजणार नाही आणि जे परकीय आहे जे भारतात कमावतात त्यांचं मात्र ऍड करतो. हे कम्प्लीट डेफिनेशन लक्षात ठेवायची. आणि आपण याच्यासाठी आधारभूत वर्ष शोधत असतो किंवा आधारभूत वर्षाच्या आधारे आपण जीडीपी मोजत असतो आहे. मग आधारभूत वर्ष अगोदर होता 2011-12 हा वर्ष होता. आता आपण 2018 पासून आपण आधारभूत वर्ष घेतलेला आहे 2017-18. सध्या मोजमाप जी केली जाते 2017-18च्या बेस इयरवर आता आपण मोजतो. म्हणजे आता आपण बेसिक इयर म्हणून जो विचार घेतला जाईल तो या पद्धतीने आहे. मग आता आपण जर समजा जीडीपीत वाढ झाली आहे, जीडीपीत घट झाली असं आपण म्हणतो, म्हणजे आपला देशाचा जीडीपी वाढला, 9% वाढला, 4% वाढला, 5% वाढला असं आपण बोलतो. तर एक्झॅक्टली काय असतो आहे? समजा आपण गृहीत धरू की 2011-12 मध्ये जीडीपी समजा 100 रुपये होता. जीडीपी देशाचा 100 रुपये होता आहे. पण आता 2022-23 मध्ये मात्र जीडीपी हा 110 रुपये झालेला आहे. तर इथे समजलं जाईल जीडीपी 10% वाढ झालेली आहे. हे जे टक्के समजले जातात ते वाढ म्हणजे मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षामध्ये वाढलेले उत्पादन आहे. मग वाढ ही वस्तू सेवांची पैशातील मोजमाप आहे. जेवढ्या वस्तू सेवा आपल्या देशात तयार झाल्यात त्याचा पैशातील मोजमाप हा या ठिकाणचा मूलभूत पार्ट आहे. मग आपण म्हणतो की यावर्षी जीडीपी समजा 6.5% आहे, तर 6.5% जीडीपी वेगळी गोष्ट. पण यावर्षी वाढ किती झाली? मागील वर्षाच्या तुलनेमध्ये यावर्षी वाढ किती झाली? ती 12% असू शकते, 20% असू शकते. म्हणून सरकार लक्षात ठेवा, अनेक वेळेला जीडीपी किती आहे हे सांगण्याच्या ऐवजी जीडीपी मध्ये वाढ किती झाली हे सांगत असतं. कारण जीडीपी म्हणजे काय झाला की यावर्षी मला किती टक्के पडले? मला यावर्षी 55% पडलेत, हे माझा खरा जीडीपी आहे. पण मी काय सांगतो, यावर्षी 55% पडले ते सांगत नाही. मी तुम्हाला यावर्षी मला किती टक्क्यांनी वाढ झाली हे सांगत असतो. म्हणजे किती टक्क्यांनी वाढ म्हणजे काय? मला सेकंड इयरला 42% होते आणि यावर्षी मला 55% पडलेले आहेत. मग मी सांगत असतो यावर्षी 20% माझ्या टक्केवारीत वाढ झालेली आहे. मग 20-25% वाढ झाली असं म्हणलं तुम्हाला असं वाटतं किती प्रगती झालेली आहे? कारण 42% 55% ही खूप मोठी प्रगती झाली. पण मी तुम्हाला हे नाही सांगत की यावर्षी माझी टक्के किती आहेत. 55% हे मी नाही सांगत. मी तुम्हाला एवढं सांगतो मागील वर्षापेक्षा आपल्या टक्केवारीमध्ये 22% वाढ झाली, 20% वाढ झाली. मग आपण असं कन्सिडर करतो की काही वेळेला 10% वाढ झाली म्हणजे 12% वाढ झाली म्हणजे जीडीपी 12% समजतो. असं नसून मागील वर्षाच्या तुलनेत झालेली वाढ आहे. कालपेक्षा मी आज चांगला आहे हे मी सांगण्याचा प्रयत्न करतो. पण मी किती चांगला आहे हे आज माझा एकूण जो संख्यात्मक पार्ट आहे तो सांगता आला पाहिजे किंवा समजला पाहिजे. मग तेव्हा खरा जीडीपी माझा समजायला वाव मिळतो आहे. म्हणून फायनली आता लक्षात ठेवायचं जीडीपी म्हणजे एक्झॅक्टली काय आहे, तर त्या वर्षात एकूण वस्तू व सेवांची बाजार मूल्यानुसार मोजलेली मोजमाप असेल आहे. जर समजा आपण हा जीडीपी
मोजला मार्केट प्राइसला आणि हा जीडीपी मोजला फॅक्टर कॉस्टला. आता लक्षात ठेवायची गरज पण पडणार नाही, कारण मार्केट प्राइसला म्हणजे चालू किंमत आहे आणि चालू किंमत म्हणजे काय 2022-23 या वर्षाच्या किमतीला मोजलेला जीडीपी आहे. हा जीडीपी ऑलवेज काय असणार आहे, जास्त असणार आहे फॅक्टर कॉस्ट पेक्षा. कारण फॅक्टर कॉस्ट काय आहे, हा आधारभूत वर्षाला मोजलेला आहे आणि आधारभूत वर्षाला आपण मोजतो म्हणजे आता 2017-18 हा वर्ष आधारभूत वर्ष आहे. मग 17-18ला जर मोजमाप केली म्हणजे काय झालं, पुन्हा जीडीपी मध्ये तेव्हा आता जर आपण विचारात घेतलं फॅक्टर कॉस्टला 2 ट्रॅक्टर तयार झाले होते. 2 ट्रॅक्टर 2017-18 मध्ये तयार केले होते आपण आणि आता 22-23 मध्ये पण 2 ट्रॅक्टर तयार झालेले आहेत. रिअल मध्ये जीडीपी वाढ झाली नाही, पण आता जीडीपी मध्ये वाढ झाल्यासारखं दिसेल जेव्हा ते बाजार मूल्याला मोजलं जाईल. कारण 2017-18 मध्ये हे ट्रॅक्टर 2 जे आम्ही घेत होतो ते दोन्ही ट्रॅक्टर आम्हाला 6 लाखात मिळत होते आहे. आता हेच दोन्ही ट्रॅक्टर 8 लाखाला मिळत आहेत. आम्हाला आमचा जीडीपी वाढल्यासारखा दिसतो. म्हणून जीडीपी खरा जाणून घ्यायचं फॅक्टर कॉस्टला मोजा आणि जीडीपी बाजार किमतीला मोजला जातो म्हणून मग बाजार किमतीलाही मोजला जाईल आहे. याप्रमाणे हे जीडीपी मोजमापाच्या पद्धतीतले घटक आहेत. मग आता परीक्षेसाठी काय लक्षात ठेवायचंय, हा भारतीयांनी परदेशात कमवलेलं उत्पन्न जीडीपी मोजताना वजा केलं जातं कारण भौगोलिक क्षेत्रातलंच मोजायला पाहिजे आहे हा. आणि त्याच्यानंतर पॉइंट इम्पॉर्टंट आहे, कुणाचं ऍड करतात तो पॉइंट आहे. आणि बाकी इथं राष्ट्रीयत्व महत्वाचं नसून भौगोलिक क्षेत्रात काम केलेले महत्वाचे आहेत. म्हणून ओव्हरऑल कन्सेप्टला एका लाईन मध्ये लक्षात ठेवायची, जीडीपी म्हणजे अजून काही नसून आपल्या घरात व शेतात जे कोणी येऊन काम करतात त्या सगळ्यांचं उत्पन्न मोजायचं. मग ते पाहुणे असो, नातेवाईक असो, परकीय असो, आपल्या शेतावरून घरावरून जे कोणी काम करतील त्याच्यामुळे आपल्या घरचं उत्पादन वाढतं. म्हणून मग त्या सगळ्यांचं उत्पन्न मोजावं लागतं, त्याला जीडीपी म्हणतात. हे जीडीपीची व्याख्या ही आणि त्याच्यातला कंटेंट परीक्षा पॉइंट ऑफ हे फॅक्ट हे आपल्याला इम्पॉर्टंट आहेत. एवढा घटक ह्या जीडीपी बद्दलची कंप्लीट डेफिनेशन व त्याच्या संदर्भात येणारे विशेष व्याख्या घटक दर्शवतो. क्लिअर आहे ऑल? येस. इंडियन आहे, अमेरिकेत राहतो, इंडियात राहतो. अमेरिकन बेस्ड कंपनी कुठे आहे? इंडियामध्ये. त्याची कंपनी आहे अमेरिकेतच, जॉब करतोय अमेरिकन कंपनीत, राहतो इंडियात आणि त्याला आता पैसे मिळणाऱ्या डॉलरमध्ये आहे. तर तो सध्या फक्त राहतो इंडियामध्ये आहे. त्याचा समावेश करायचा प्रश्न इथं क्वेश्चन मार्क तयार होईल आहे, कारण तो देशांतर्गत उत्पादनामध्ये समावेशच होणार नाही आहे. त्यामुळे त्याचा विचार नाही करता येणार आहे, कारण तो ना कंपनी इंडियन आहे. विशेष इंडियात कंपनी स्टॅब्लिश पाहिजे. 1956च्या कायद्याप्रमाणे इंडियामध्ये स्टॅब्लिश झाली असेल तर ती इंडियात कार्यरत आहे असं समजलं जाईल आहे. त्यामुळे समावेश नाही करायचा. ठीक आहे, हे क्लिअर आहे. इथले फक्त थोडे पॉईंट तुमचे लिहायचे बाकी होते. हा एवढा पॉईंट इकडलं हे लिहायची गरज नाही पडणार, पण तुम्हाला उदाहरण म्हणून समजून घ्यावं असं वाटलं तर हे पण लिहून ठेवा. अदरवाईज फक्त हे इथपर्यंत लक्षात ठेवा, इथपर्यंत लिहून ठेवा. जर तुम्हाला वाटलं एक्झाम्पल तर बाकी पण लिहून ठेवा. इथपर्यंत फक्त महत्वाचं आहे. बाकी लिहिला तरी चालेल.
ठीक आहे, पुढे जायचं. नेक्स्ट, ऑल क्लिअर. हे प्रॅक्टिकल इम्पॉर्टंट आहे खूप जास्त, कारण हे एक्झाम्पल तुम्हाला नंतर फायदेशीर होतील की जीडीपी मार्केट प्राइसला मोजतात, जीडीपी फॅक्टर कॉस्टलाही मोजतात. आता आपण ऍक्च्युअल मध्ये दोन कन्सेप्ट पाहिल्या, जीडीपी मार्केट प्राइस, जीडीपी फॅक्टर कॉस्ट. असं आपण पाहतोय चार कन्सेप्ट, पण इनडायरेक्टली आपण 8 कन्सेप्ट पाहणार आहोत, कारण 4 कन्सेप्ट फॅक्टर कॉस्टला, 4 कन्सेप्ट मार्केट प्राइसला. तर मग त्याचं कन्फ्युजन न होण्यासाठी शेवटी तुम्ही फक्त बोलू शकता चारही कन्सेप्टला एक लेफ्ट हँड आहे तो मार्केट प्राइस, दुसरा आहे तो फॅक्टर कॉस्ट. सगळ्या ठिकाणी शब्द लागतो. आणि फॅक्टर कॉस्ट म्हणलं की आपण काय करतो, आधारभूत वर्ष, मार्केट म्हणलं की चालू वर्षाचं आहे. मग हे आता पुन्हा वाचावं लागत नाही. आणि जनरली जीडीपी हा आत्ता आहे तो असतो, आणि जीडीपी मध्ये वाढ मागील वर्षाच्या तुलनेत मोजली जात असते आहे. आणि हे मात्र मी उदाहरण सांगितलं तुम्हाला वाढ कशी मोजली जात असते आहे, कारण परीक्षेसाठी कन्सेप्च्युअल पार्ट हा आता या ठिकाणचा इम्पॉर्टंट आहे. याप्रमाणे हा झाला जीडीपी ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्टचा पार्ट आहे. आणि त्याच्यानंतर आता आपण पाहू एनडीपीचा पार्ट. ह्याची दुसरी कन्सेप्ट आहे नंबर 2, एनडीपी, नेट डोमेस्टिक. छोटासाच पार्ट आहे, खाली नोट डाऊन करून ठेवायला, ह्याला चर्चा करू लगेच आपण. डोमेस्टिक प्रोडक्ट, निव्वळ देशांतर्गत.
अतिशय सोपी कन्सेप्ट आहे. जेवढं जीडीपी समजलंय तेवढ्या इझिली हा एनडीपी पण समजतो. फक्त जसं मी स्ट्रक्चर लिहिलंय तसं लिहा, म्हणजे लक्षात ठेवायला सोपं जाईल आहे. ठीक आहे, पुढे जीडीपी त्याचं एक्सटेन्शन एनडीपी आहे. पुन्हा डोमेस्टिक प्रोडक्टच आहे, तिकडे पण डोमेस्टिक प्रोडक्ट होता, फक्त फरक काय, तो ग्रॉस होता, हा नेट आहे. ग्रॉस मध्ये सकल मोजलं होतं, नेट मध्ये आपण निव्वळ मोजतो. आणि आपण मागे कन्सेप्ट बेसिक ज्या पाहिले त्याच्यामध्ये निव्वळची डेफिनेशन काय पाहिली होती, वजा करावं लागतं काहीतरी आहे, कारण नेट पाहिजे आहे. मग जर माझा एकूण उत्पन्नाचा पार्ट मोजत असेल तर माझा खर्च वजा करावा लागेल, तेव्हा निव्वळ उत्पन्न समजेल. तसं इथं पण आम्ही जेव्हा राष्ट्रीय उत्पन्नाचा विचार करतो तेव्हा काहीतरी वजा करावं लागेल. आता इथं हे काही वाचावं लागेल का, तर काहीच नाही, कारण एका वित्तीय वर्षातच मोजतो, एकूण अंतिम वस्तू सेवाच मोजतो, त्याचं अंतिम मूल्यच मोजतो आणि देशाच्या भौगोलिक क्षेत्रातच मोजतो. देशाच्या भौगोलिकच डोमेस्टिक भौगोलिकच आहे. म्हणून मग हे का मी रिपीट लिहिलंय, रिपीट एवढ्यासाठी लिहिलंय की तुम्हाला ह्या डेफिनेशन मध्ये पण काय काय येतं हे समजावं. पण लक्षात काहीच ठेवू नये का, कारण ऍक्च्युअल मध्ये जीडीपीच आहे हे, म्हणजे अजून काही नसून जीडीपी आहे. जीडीपी मध्ये पण एका वर्षात अंतिम वस्तू सेवा, अंतिम मूल्य आणि भौगोलिक क्षेत्रात हेच होतं. आम्हाला इथं काय करायचं आहे, जसं तसं उचलून घ्यायचं इकडे जीडीपी, कारण तिकडे सकल उत्पादन समजलं होतं. मग ते परकीय लोकांनी देशात कमवलंय की देशातल्या लोकांनी देशात कमवलंय, आम्हाला काही देणं घेणं नव्हतं. फक्त आम्हाला माहिती होतं आमच्या शेतावरून कमवलेत सगळेजण, आमच्या कारखान्यातून काम केलंय सगळेजण, आमच्या घरचं उत्पन्न किती एवढं समजलंय. पण वडिलांनी काय सांगितलं आम्हाला, घरचं उत्पन्न भले 20 लाख झालेलं आहे, पण लक्षात ठेवते 20 लाख रुपये कमवताना हा कारखाना आता संपत आलेला आहे, कारण कारखान्याची झीज झालेली आहे.
कारण कारखाना आपण घेतलाय त्याची जी आयुर्मान आहे, कारखान्याचं जे कालावधी आहे तो फक्त 10 वर्षाचा होता आहे. 10 वर्षच कारखाना वर्किंग आहे. आणि अगदी तू सुद्धा लक्षात ठेव, तू सुद्धा या कारखान्यामध्ये 10 वर्षच काम करू शकतो. त्याच्यानंतर हा कारखाना कुणाकडे तरी हँडओव्हर करावा लागेल, कारण तूही काम करू नाही शकत आहे. मग जेव्हा तू काम करणार नाही तेव्हा कारखाना बंद पडला म्हणजे आपला व्यवसाय बंद पडला असं व्हायला नाही पाहिजे. म्हणून लक्षात ठेव, तुझ्यावर डिपेंड असलेल्या इतर लोकांचंही जगणं मुश्किल होऊ नये म्हणून तू तुझ्या अब्सेन्स मध्ये जे कोणी काम करतील त्यांच्यासाठी म्हणून आत्तापासून थोडे थोडे पैसे बाजूला काढ. मग तुला माहितीये की तू 20 वर्षानंतर 10 वर्षानंतर या कारखान्यात काम करणार नाही, तर तुझ्या अब्सेन्स मध्ये पुढे कारखाना चालू ठेवण्यासाठी प्रत्येक वर्षी किती पैसे बाजूला काढावे लागतील, ज्याला आपण आपल्या भाषेत इन्शुरन्स म्हणतो. इन्शुरन्स म्हणजे अजून काही नसून घसाराच आहे. माझं लाईफमध्ये काही बरं वाईट झालं तर माझ्यावर डिपेंड असलेल्या लोकांचं काही बरं वाईट होऊ नये, बरंच व्हावं, यासाठी आपण LIC इन्शुरन्सच्या माध्यमातून पैसे भरतो. ते अजून काही नसून मी माझ्या वर्षभर काम केलेल्या पैशातून काही मी बचत करतो, ते इन्शुरन्स आहे, जे घसारा आहे. म्हणजे 20 वर्षानंतर माझ्यावर डिपेंड असलेली व्यक्ती परावलंबी बनू नये यासाठी त्या व्यक्तीला आधार म्हणून आतापासून मी काढलेले पैसे ते घसारा आहे. कारण मी पुढचे 20 वर्ष काम करतोय पण 20 वर्षानंतर मी काम नाही करू शकत. मग त्या दिवशी जर माझ्यावर डिपेंड असलेली व्यक्ती पण काम करू शकत नसेल तर तिचं जगणं अवघड होईल आहे. म्हणून त्या व्यक्तीसाठी हे पैसे आत्तापासून बाजूला काढणे आहे. आणि जर ते पैसे बाजूला काढल्यानंतर आज माझं वार्षिक उत्पन्न जेवढं राहतंय ते उत्पन्न जर मला काही दिसत असेल तर ते माझं निव्वळ देशांतर उत्पन्न आहे. मग यावर्षी मी 20 लाख कमवले आणि मला माहिती आहे की माझ्यावर डिपेंड असलेल्या व्यक्तींचं किंवा माझा कारखाना पुढे चालू ठेवण्यासाठी मला दरवर्षी 2 लाख रुपये बाजूला काढावे लागतात. जर मी दरवर्षी 2 लाख बाजूला काढत असेल तर माझं उत्पन्न डायरेक्ट 2 लाखांनी कमी झालेलं आहे. तेव्हा खरं GDP समजतो. म्हणून निव्वळ GDP मोजायला पाहिजे आहे. म्हणून आम्ही काय केलं, GDP मधून फक्त घसारा वजा केला आहे. घसारा वजा केला की NDP मिळतो. मग शॉर्टकट काय लक्षात ठेवायचंय, फक्त GDPच लक्षात ठेवायचंय. GDPतून फक्त घसारा वजा करायचा, बाकी काहीच वजा करायचं नाही आहे. देशाच्या एकूण GDP मधून घसारा वजा केला की NDP मिळतो. म्हणून फॉर्म्युला हा आहे, NDP इज इक्वल टू काय आहे तर GDP मधून घसारा वजा करा, आपोआपच NDP मिळतो. नेट पाहिजे, घसारा वजा करा, नेट GDP मिळेल आहे. मग घसारा म्हणजे काय असतो तर आपण मागे त्याची डिटेल चर्चा केलेली आहे. वस्तू सेवा तयार करताना अनेक तंत्र, वस्तू, यंत्र, झीज होते. कारण जी कोणती आपण वस्तू वापरतो किंवा आपण स्वतःला जरी वापरत असलो तरी आपण सुद्धा काम करण्याची क्लास लिमिट आहे, त्याच्यानंतर काम नाही करू शकत. तसंच उद्योग, व्यापार, व्यवसाय आहे, त्याची क्लास लिमिट आहे, त्याच्या पलीकडे काम करता येत नाही, हे त्याचं वास्तव आहे. म्हणून संबंधित वस्तू, सेवा ह्या कुठे ना कुठे झीज होत असतात आणि त्या झीज झाल्या तर त्यानंतर ते काम नाही करू शकत. म्हणजे याचा अर्थ तो उद्योग बंद पडेल. मग आपला उद्योग बंद पडला म्हणजे नंतर इन्कम बंद झालं, असं होऊ नये यासाठी आत्तापासून घसारा वजा करा. मग तुम्ही घसारा वजा कराल तर खऱ्या अर्थानं या वर्षाचं निव्वळ उत्पन्न समजेल आहे. मग आपण यावर्षी भले 20-20 लाख रुपये असं दरवर्षी 20 लाख कमवत असू, पण जर 20 वर्षानंतर तो कारखाना राहणार नसेल तर आत्ता कमवलेले पैसे हे कुठेही खर्च होऊन जातात. तेव्हा तुमचं हे खरं निव्वळ इन्कम नसून आत्तापासून तुमचा किमान घसारा वजा केला पाहिजे, हा त्याचा मूलभूत हेतू आहे. ती झीज भरून काढण्यासाठी त्याचा घसारा वजा करावा लागतो, त्यानंतर निव्वळ उत्पन्न मिळतं. घसारा वजा केल्यानंतर निव्वळ उत्पन्न मिळतं आणि निव्वळ उत्पन्न हेच खरं उत्पन्न आहे, हे आपण मागेही चर्चा केली आहे. देशाचा घसारा मोजमाप करण्याचं कार्य वाणिज्य व व्यापार मंत्रालय करते, परीक्षेतील अर्थ मंत्रालय करते, जे आपल्याला ऍब्सोल्युटली करेक्ट वाटेल आहे. तर हे डिफरन्स आहेत ज्याबद्दलची मोजमाप करणे आहे. जसं मी GDP बद्दल प्राध्यापक केन सांगितलं तसंच याही ठिकाणी सांगतो. त्याप्रमाणे या ठिकाणी NDP साठी जेव्हा मोजमाप केलं जाईल तेव्हा घसाराबद्दलचं काम मात्र वाणिज्य मंत्रालय करते, लक्षात ठेवायचं. कारण व्यापार व वाणिज्य आहे आणि व्यापार वाणिज्यामध्ये उद्योग, कंपन्या, कारखाने यांचा समावेश होतो आणि त्यांची किती काय झीज होते आणि त्यांचा काय घटक वजा करावा लागतो हे इथे विचारात घेणे मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे. म्हणून त्या वेनं याच्याबद्दलचाही विचार या ठिकाणी करावा लागतो, हा त्याचा विशेष पार्ट आहे. याप्रमाणे GDP आणि NDP ह्या दोन कन्सेप्टमध्ये काय डिफरन्स समजला. GDP कम्प्लीट लक्षात आहे, फक्त GDP मधून घसारा वजा केला की NDP मिळते. बाकी NDP मध्ये मला काही वाचायचं नाही आहे. फक्त तुम्हाला काहीही अप्लाइड क्वेश्चन आले,
कोणतेही फॅक्ट विचारले तर आपल्याकडे काही वाचायला नाही ना, आपल्याला काही माहिती नाही असं होऊ नये यासाठी मी कॉम्प्रेहेन्सिव्ह सगळा घटक यामध्ये इन्क्लुडेड केलेला आहे. याच्यानंतर आता कुठं जाऊन काही वेगळं याच्या रिलेटेड वाचायची गरज पडणार आहे असं होणार नाही, एवढ्या डिटेलमध्ये आपण त्याच्याबद्दल चर्चा केलेली आहे. क्लिअर आहेत ह्या दोन कन्सेप्ट. पुढे जायचं, नेक्स्ट कन्सेप्ट पाहूयात. पुढच्या पेजवरती हाफ पेज मध्ये चार्ट मध्ये लिहा. नंबर 3, सेम आपण जसं मागाशी लिहिलं होतं तसं 3 कॉलम मध्ये याच्याबद्दलचा पार्ट येईल.
हा सर्वात महत्त्वाचा टॉपिक आहे. मागच्या दोन्ही कन्सेप्ट पेक्षा मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे. खरं तर कोणत्याही देशाची खरी प्रगती इथं समजते असं म्हणतात, कारण हे खरं इन्कम आहे जीडीपी पेक्षाही. ठीक आहे, क्लिअर. पुन्हा प्रॅक्टिकल जास्तीत जास्त समजण्यावर भर देणं बेस्ट आहे, कारण टेक्निकल वर्ड जास्त त्रास देतात आणि आता समजतात, घरी गेल्यानंतर काहीच लक्षात राहत नाही आणि पेपर बघितलं की पुन्हा कन्फ्यूज व्हायला लागतं की एक्झॅक्टली काय म्हणायचं होतं, कंटेंट काय होता, स्टेटमेंट काय होते. आयोगाचा पेपर बघितला, त्याची भाषा, त्यातले अर्थशास्त्राचे प्रमाण भाषेतील शब्द जे आपल्याला सहजरित्या झेपत नाहीत. पण मग ह्या पद्धतीने पाहिलात तर त्याच्या उत्तरापर्यंत पोहोचणं सोपं जाईल आहे. पुन्हा त्या शब्दाच्या व्याख्येप्रमाणेच जायचं. जसं वरती डी हा शब्द महत्वाचा होता आहे, जीडीपी आणि एनडीपी होता आहे. डीपी हा शब्द कॉमन होता आहे, फक्त शब्द पहिला बदलला, ग्रॉस आणि नेट. अगदी बाकी सगळं कॉमन होतं, कंटेंट पण, शब्द पण, सगळं. मग देन माइंड वरती स्ट्रेस कमी होतो, लक्षात ठेवायचं बर्डन कमी होतं आहे.
आम्ही एवढं समजलं होतं की ग्रॉस मध्ये सगळं मोजायचं असतं, नेट मध्ये निव्वळ म्हणजे घसारा वजा करायचा असतो. हे जीडीपी आणि एनडीपी मध्ये समजलं होतं. तसं आता इथंही जीएनपी आहे, म्हणजे याचा अर्थ ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट आहे, आणि याच्यानंतर येईल एनएनपी, त्याच्यामध्येही नेट नॅशनल प्रोडक्ट येईल आहे, म्हणजे जीच्या ठिकाणी फक्त एन येईल आहे. मग बाकी सगळं तसंच राहील, आणि इथं जीच्या ठिकाणी एन आल्यामुळे नेट म्हणजे वजा करायचा काहीतरी, मग तिथे पण घसारा वजा करून टाकायचा, बाकी कॉपी पेस्ट करायचा. म्हणजेच पुन्हा दोनच कन्सेप्ट लक्षात ठेवायचे, एक जीडीपी आणि दुसरा जीएनपी. त्याचे सेकंड आणि फोर्थ कन्सेप्ट कसे आहेत, फक्त नेट काढायचे आहेत. म्हणजे आता काय झालं, 4 वाचायचं नाहीये, 2च वाचायचे, 2च लक्षात ठेवायचे. 2 वाचल्यामुळे 2 मध्ये फक्त नंतरच्या काय करायचं, घसारा वजा करायचं, म्हणजे 4 झाल्या. आणि 4ला अजून 4 कसं करायचं, हे 4 आहेत फॅक्टर कॉस्ट वरती, दुसऱ्या 4 मार्केट प्राइस वरती, म्हणजे 8 कन्सेप्ट. जीडीपी, एनडीपी, एनएनपी हे 4 कन्सेप्ट, आणि पुन्हा त्याच्यानंतरचे 4 कन्सेप्ट. 8 म्हणलं की गोंधळ होऊन जातो. आता आपल्याला पासवर्ड सापडला काय, 2च वाचायचे, 2च लक्षात ठेवायचे, बाकी काहीच नाही आहे. एक तर आता समजलं, दुसरी आपण समजून घेऊ. सेम पुन्हा एका वित्तीय वर्षात, कारण सगळ्या कन्सेप्ट मध्ये मोजमाप आपण हेच करतो, एका वर्षात अंतिम वस्तू सेवाच मोजतो, त्याचं अंतिम जे मूल्य आहे तेच मोजतो. आणि भौगोलिक सीमारेषेत, भौगोलिक सीमारेषेत म्हणतो तेव्हा जीडीपी येतो. मग इथं आपण काय लिहिलंय, पुन्हा वास्तवात यासाठी लिहिलंय की जो जीडीपी असतो त्या जीडीपी मध्ये फक्त प्लस करायचंय, कारण जीडीपी मध्ये काय येणार आहे, आपण सगळेजण आपल्या देशाअंतर्गत जे उत्पादन केलंय ते उत्पादन आहे जे जीडीपीत आहे, प्लस परदेशातून भारतीयांनी कमवलेलं उत्पन्न, टाटांनी जापानमधून कमवले, अंबानींनी अमेरिकेत जाऊन कमवलेलं आहे, मग यांचं उत्पन्न ऍड करा. कारण अंबानी टाटा राष्ट्रीयत्व या शब्दामध्ये येतात, कारण आम्हाला जीएनपी, एन नॅशनल, नॅशनल या शब्दामध्ये राष्ट्रीयत्व महत्वाचं आहे. तिकडे डी मध्ये डोमेस्टिक, डोमेस्टिक मध्ये भौगोलिक महत्वाचं होतं, म्हणून आम्ही तिकडे भौगोलिक पाहत होतो. आता इथं कोणत्या देशाचा आहे तू पाहिलं जाईल. मग आमचे पाहुणे आहेत, तर पाहुण्याला सांगेल आम्ही, आता तुम्ही इथून वजा करायचं तुमचं उत्पन्न, कारण तुम्ही आमच्या घरचे नाही आहे. पाहुण्याचं उत्पन्न इथं ऍड करायची गरज नाही आहे, कारण ते आपल्या घरचे नाही आहेत. जीडीपी मधून भारतात परकीयांनी कमवलेलं उत्पन्न वजा करावं लागेल, कारण आपल्या घरच्या लोकांनी किती काम केलं हे महत्वाचं आहे. मग या ठिकाणी जेव्हा आपण जीएनपी मोजतो तेव्हा आपल्या घरी बाहेरून जे लोक आले होते कामासाठी त्यांचं उत्पन्न वजा करावं लागेल. जाताना त्या पाहुण्यांना, युपी बिहारवाल्यांना जेवढे पैसे दिले होते तेवढे वजा करावे लागतील, कारण ते आपल्या उत्पन्नाचा भाग नाही आहे. पण आपला मोठा भाऊ जाऊन दिल्लीत काम करत होता, वडील जाऊन चेन्नईला काम करत होते, तर ते उत्पन्न ऍड करावं लागेल आहे. म्हणजेच परदेशात जाऊन भारतीयांनी कमवलेलं उत्पन्न ऍड करा, आणि परकीय लोकांनी जे भारतात उत्पन्न कमवलेलं आहे ते वजा करून टाका. मग वॉलमार्टवाला देशात काहीतरी कमवतोय, वजा करा. कुठे, जीएनपी मध्ये. ऍड कुठे केलं होतं, जीडीपी मध्ये. जीडीपी मध्ये ऍड केलं होतं, कारण आम्ही काय म्हणलो होतो, भौगोलिक क्षेत्रात. मग वॉलमार्टवाला देशाचा आहे की परदेशाचा, आम्हाला देणं घेणं नव्हतं. वॉलमार्टवाल्याने इंडियात काम केलंय, ऍड करा, कारण भौगोलिक क्षेत्रात होतं. जीडीपी मध्ये वॉलमार्टवाला आला होता, एनडीपी मध्ये वॉलमार्टवाला गेला, कारण एनडीपी मध्ये आम्हाला राष्ट्रीयत्व महत्वाचं आहे. मग आम्ही आता माइंड मध्ये काय पिक्चर केलंय, डोमेस्टिक. जीडीपी म्हणलं की देशातलेच लोक, देशाच्याच क्षेत्रात पाहायचं, लोक कुठल्याच नाही पाहायचं, कारण डी म्हणजे डोमेस्टिक आहे, म्हणजे भौगोलिक. पहा, भौगोलिक शेती आपली आहे, देन कोणी काय काम करत नाही, आपल्या शेतात उत्पादन झालंय, आपलं उत्पन्न आहे. पण जेव्हा हे जीएनपी मोजा लागतो, त्या जीएनपी मोजताना एन आलेला आहे, नॅशनल आहे, म्हणून अगोदर माणसं कुठलेच पाहायचं, घरातले आहेत की बाहेरचे आहेत, त्यानुसार लक्षात ठेवायचं. मग इथं आता समजलेलं आहे, हे परकीय आहेत म्हणून वजा करा, कारण ते राष्ट्रीय शब्दाच्या व्याख्येत येत नाहीत. परकीय नागरिक हे राष्ट्रीय शब्दाच्या व्याख्येत येत नाहीत म्हणून वगळलं जाईल. आता इथंपर्यंत मी काय लक्षात ठेवेल, मला ऑलरेडी जीडीपी माहिती आहे, त्या जीडीपी मध्ये फक्त भारताच्या लोकांनी परदेशात कमवलेला ऍड करतो, आणि परकीय लोक जे इंडियात कमवत होते त्यांचं वजा करतो. बाकी काही लक्षात ठेवायचे नाही आहे, कारण हा जो घटक आहे तो कॉमन फॅक्टर आहे, जीडीपी प्लस होतो. म्हणून मग आता काय म्हणावं लागेल, जीडीपी मोठा की जीएनपी मोठा? जीएनपी मोठा.
कारण जीडीपी मध्ये फक्त देशात कमावलेल्या उत्पन्नाचा विचार होत होता, पण जीएनपी मध्ये देशातल्या उत्पादनासोबत भारताच्या लोकांनी परदेशातून कमावलेलं उत्पन्न मोजमाप करतो. म्हणून लक्षात ठेवा, भारतीयांनी परदेशात जाऊन जास्तीत जास्त काम केलं पाहिजे, परकीयांनी भारतात येऊन नाही. आणि आता आपल्या देशात उलटच होतंय. खरं तर 90 पर्यंत परकीयच येत होते, 50 पूर्वी तर परकीयच होते. 90 पर्यंत बऱ्यापैकी परकीय येत होते आणि 90 नंतरही भरपूर परकीय येत आहेत. आता तर पाहतोच, आपले प्रधानमंत्री परकीयांना सांगतात तुम्ही पण या, तुम्ही पण या. अंबानी सॉरी मुख्यमंत्री आपले बोलत होते त्या डावोसच्या परिषदेमध्ये, तुम्ही पण या, तुम्ही पण या. काय या? कारण आमचं इथं बिघडलंय, आम्ही काहीच करत नाही आहे. जीडीपी आमचं उद्योग उत्पादन व्यवस्था नाहीच आहे. आम्ही यांना सांगतोय तुम्ही या सौदी अरेबियातून, तुम्ही या अरब अमिरातून, तुम्ही या कुवेतमधून, तुम्ही या अमेरिकेतून, ब्रिटनमधून, आणि आमच्या देशात उद्योग व्यवसाय सुरू करा. आता हा आलाय तर याचं वजा करावंच लागेल, कारण हा जाणारच आहे घेऊन. मग देशाची खरी प्रगती इथं नाही दिसत, जीडीपी वाढलेला दिसतो. आता कनेक्ट करा सध्याच्या इंडियन इकॉनॉमीला आहे. सध्या जीडीपी आपला वाढत चाललाय. का वाढत चाललाय? कारण हे लोक येत आहेत आणि त्यांचा आपण ऍड करतो. मग आमचे प्रधानमंत्री आणि आमचा देश का खुश आहे? कारण देशाचा जीडीपी वाढत चाललेला आहे. पण हे या वर्षी वाढलेलं दिसतंय, पण कधी ना कधी तो घेऊन जातो जाताना. ते रिअल प्रोग्रेस नाही आहे. म्हणजे काय झालंय, आमच्या घरचे 2च लोक काम करत आहेत, घरामध्ये 6 लोक आलेत, 2 मित्र आहेत, 2 शेजारी आहेत आणि 2 पाहुणे आहेत. आणि आम्ही सांगतोय पहा, घरामध्ये उत्पन्न मागे 10 क्विंटल होतं, यावर्षी 20 क्विंटल झालेलं आहे. अहो देशात घरात 20 क्विंटल उत्पन्न झालंय, पण तुम्ही हे पण सांगा त्या 20 क्विंटल मधले 8 क्विंटल ह्या लोकांनी घेऊन गेलंय. मग ते घेऊन गेलेलं कुठं मोजता येतं? जीएनपी मध्ये. पण आम्ही जीएनपी सांगतच नाही, आम्ही जीडीपी सांगतो. जीडीपी मध्ये जास्त दिसणं साहजिक आहे, कारण जीडीपी मध्ये ऍड करतो. पण खरी प्रगती कुठे आहे? जीएनपी मध्ये. म्हणून इथे वाक्य लक्षात ठेवा, जीडीपी संख्यात्मक होता, जीएनपी गुणात्मक असतो. जे आता आपण पुढे लिहिणार आहोत, आता फक्त समजून घ्या. जीएनपी गुणात्मक आहे कारण क्वालिटेटिव्ह आहे, आणि सरकार काय सांगतं? क्वांटिटेटिव्ह सांगतं. जीडीपी सांगणे म्हणजे क्वांटिटेटिव्ह सांगणे आहे. म्हणजे अजून सोप्या भाषेत काय आहे, मी सांगतोय 92% मला पडले संख्यात्मक प्रगती. मग याने मला काय सांगितलं, मग एक निबंध लिहून दाखवा. जमत नाही आहे. म्हणजेच काय, गुणात्मक प्रगती नाही आहे. रट्टा मारला होता तेवढं संख्यात्मक येत होतं, 92% पडले. पाठ करून गेलं होतं तेवढं आलं होतं, विषय संपला. मग शेवटी सस्टेन काय आहे? गुणात्मक प्रगती. गुणात्मक कुठे आहे? जीएनपी मध्ये. आणि जीएनपी मध्ये, त्या जीएनपी अंतर्गत खऱ्या अर्थाने खरी प्रगती का समजलो? कारण जे आमचे नाहीत त्यांचं वगळतो, जे आमचे आहेत ते कुठेही असो आमचे कामं करतायत. आमच्या देशात कामं केलेत भरपूर, प्लस आमचे परदेशात जाऊन काम करतायत. मग जा अमेरिकेत, जपानला, ब्रिटनला, रशियाला जा, तिथं उद्योग कारखाने करा, तिथं माल खपवा, पैसे घ्या, डॉलर, युरो, येन, युआन घेऊन इंडियामध्ये या. मग देश पहा, परकीय चलनाने प्रगल्भ, सोन्याने प्रगल्भ. मग देशाकडे मालमत्ता, संपत्ती सगळं मजबूत आहे. मग आमचे प्रधानमंत्री काय म्हणतील देशातल्या लोकांना? किती पगार पाहिजे? 2 लाख? नाही 3 लाख घेऊन टाका आहे. कारण अमर्याद पैसा येईल आहे. आता काय व्हायला लागलंय, पैसा कितीही द्या पण नोकरी द्या असं म्हणायची वेळ आलेली आहे. 10,000 काही प्रॉब्लेम नाही आहे, पण नोकरी द्या आहे. कारण जीडीपीच रिअल मध्ये आपला नावाला वाढत चाललेला आहे, तो फुगवटा आहे. रिअल मध्ये रिअल ग्रोथ नाही आहे. आणि आता इथून लक्षात ठेवायचं, खरी प्रगती आणि खरा देश समजून घ्यायचं, एनडीपी मोजायचा, सॉरी जीएनपी मोजायचा. कारण जीएनपी मध्ये खरी प्रगती समजते आहे. जीडीपी मध्ये फक्त नावाला संख्यात्मक वाढ दिसते आहे. मग आता कन्सेप्च्युअल क्लॅरिटीसाठी जीडीपी प्लस परदेशातून जाऊन कमावलं उत्पन्न वजा करायचं फक्त जे काही परकीय लोक इंडियात काम करतात त्यांचं उत्पन्न आहे. म्हणून ह्याला शॉर्टकट टाकलेला आहे. अजून एक, जीएनपी मुळे जीडीपी सोबतच देशाला परदेशातून किती पैसे मिळाले ते समजतंय. कारण भारतीय लोक परदेशात जाऊन किती कमवत आहेत हे अंदाज येतो. आणि हल्ली आपण पाहतो इंडियन लोक अनेक देशात गेलेले आहेत. मग ते मजुरीसाठी जाओ पण जात आहेत, आणि गेले त्याचा अर्थ येताना काहीतरी पैसे घेऊन येतच आहेत. म्हणजे मी सौदी अरेबियामध्ये कामगार म्हणून कामाला गेलोय, मी तिथं वर्कर आहे, पण वर्कर म्हणून जरी मला तिथं जे पैसे मिळत असतील
ते पैसे मी येताना घेऊन येणार आहेत त्यांच्याच चलनामध्ये, कारण ते काही मला रुपये देणार नाही आहे. मग ते जे काही देतील, दिनार देतील, डॉलर देतील, तर ते मी घेऊन येईल आमच्या आरबीआयकडे, बँकेकडं किंवा एक्सचेंज करन्सी ऑफिसकडं, ते मी पैसे देईल. म्हणजे याचा ते पैसे कोणाकडे यायला लागलेत? भारत सरकारकडेच. मग भारत सरकारकडे असा पैसा येणं गरजेचं आहे. मग आम्ही परदेशात जाणं वाईट नाही आहे, परदेशात जाऊन राहणं वाईट आहे. राहणे म्हणजे तिकडला नागरिक होणे आहे. म्हणून अमेरिका आपल्याला आता येऊ देत नाही आहे, कारण त्याला दिसा लागलेला आहे. आपण जातोय, पैसे छापतोय, वापस येतोय, कारण त्याचं म्हणणं आहे की हे तुम्ही बरोबर नाही आहे. आता आम्ही याला विजा स्ट्रिक्ट करतो, कारण अशी येणाऱ्यांची संख्या वाढत चाललेली आहे. कारण डॉलरची व्हॅल्यू जास्त आहे, जे काही काम करू तिथं पैसे जास्त मिळत आहेत. पण भारतात आम्हाला कामं नाही आहेत, किंवा आमच्याकडे टॅलेंट एवढं जास्त आहे की आम्ही जगात कुठेही आमचा झेंडा गाजवू शकतो. पण आम्हाला जिकडे जायचं तिकडे जाऊ शकतो. आमच्या देशात क्वालिटी क्वांटिटी नॉलेजची, कामाची वाढणं गरजेचं आहे, आणि त्याची व्हॅल्यू होणं गरजेचं आहे. आणि जर देशात याची व्हॅल्यू नसेल तर परदेशात जायला पाहिजे, आणि जास्तीत जास्त पैसे परदेशात कमावून देशामध्ये घेऊन आलं पाहिजे. देशाचा जीएनपी वाढवला आहे. म्हणून सोपी आणि डायरेक्ट कन्सेप्ट सांगितलंय इथं. जीडीपी काय असतो? भौगोलिक सीमारेषेत कोणत्या नागरिकांनी कमावलेले. इथं नागरिक महत्वाचा नाही, भौगोलिक रेषा महत्वाची आहे. तर जीएनपी म्हणजे काय? सीमारेषा महत्वाची नाही, नागरिक महत्वाचे आहेत. मग नागरिक आहेत भारताचे, यांनी मग जगात कुठेही कमवू द्या, उत्पन्न ऍड करा. मग दोन्हीमध्ये डिफरन्स आहे, पण दोन्ही मजेशीर कन्सेप्ट आहेत. जीडीपी म्हणलं की डी डोमेस्टिक लक्षात ठेवायचं, आणि जीएनपी म्हणलं की एन म्हणजे राष्ट्रीयत्व लक्षात ठेवायचं. आणि राष्ट्रीयत्वाच्या व्याख्येनुसार भारताचा नागरिक या व्याख्येत जो कोणी येतो तो कुठेही कमवो, देशात कमवो की परदेशात कमवो, त्या सगळ्यांचं उत्पन्न देशामध्ये ऍड करायचं आहे. म्हणून जीएनपी म्हणजे अजून काही नसून जीडीपी प्लस भारतीयांनी परदेशात कमवलेलं उत्पन्न आहे. आणि खरं समजावं म्हणून, जसं आमचे देशात परदेशात गेले होते त्यांचं ऍड केलं, तसं जे परकीय त्यांचं भारतातून आम्ही उत्पन्न वजा करून टाकतो. ही गोष्ट समजलेली आहे. आता याच्या रिलेटेड आणखी 2 शब्द इथे लक्षात ठेवा आहे. पहिला शब्द लक्षात ठेवा, हा जो जीएनपी आहे तो संख्यात्मक नाही, गुणात्मक आहे. दुसरी गोष्ट, अजून 2 शब्द इथे बाजूला लिहून ठेवा. हे 2 गोष्टी इथल्या खास इम्पॉर्टंट आहेत. हे समजलं देन कंप्लीट याच्याबद्दलचा हा अवेअरनेस पार्टही लक्षात राहिला आहे.
ठीक आहे, आपण जीडीपी समजला होता संख्यात्मक, अपोजिट मध्ये जीएनपी समजून घ्यायचं गुणात्मक. कॉम्पॅरेटिव्ह स्टडी करा, जेवढं जास्त होईल तेवढं अधिक सोपं जाईल, कमी वेळ लागेल आणि परमनंट लक्षात राहिला आहे. आणि तसं एक अप्लाइड गोष्ट इथे आपण समजून घेतोय. अप्लाइड मध्ये काय समजतंय? परदेशातून भारतीयांनी अधिक उत्पन्न मिळवले जात असेल तर, परदेशातून भारतीयांना, हा फक्त भारतीयांना लक्षात ठेवा, परदेशातून भारतीयांना म्हणजे इंडियन लोकांनी जर परदेशातून अधिक उत्पन्न मिळवलं असेल किंवा मिळवले जात असतील तर काय होईल? जेवढा जीडीपी आहे, जीडीपी किती होता 100 रुपयाचा आणि परदेशातून किती मिळाले 30 रुपये, तर काय होईल? आपोआपच जीएनपी हा 130 रुपयाचा होईल, कारण 100 रुपयाचा जीडीपी होता आहे. मग परदेशातून जास्त उत्पन्न कमवणे म्हणजे काय? घरची शेती वडील सांभाळतायत, भाऊ कारखाना सांभाळतोय, हे दोन्ही घरचं आहे. पण त्याच्यासोबत मी परदेशात म्हणजे मुंबई पुण्यात जाऊन मी तिकडून वर्षाला 10 लाख रुपये कमवतोय, माझी बहीण बेंगलोरला काम करते, ती तिकडून 5 लाख कमवते. याचा अर्थ आता आमचा जीएनपी जास्त वाढेल, कारण आम्ही आमच्या मूळ व्यवस्थेच्या बाहेर जाऊनही पैसे कमवतोय. म्हणजेच देशाच्या बाहेर जाणं चांगली गोष्ट आहे, देशाच्या प्रगतीसाठी आहे. कारण देशाची प्रगती ही फक्त देशात राहून होत नाही, आपल्या देशाची परदेशावर आर्थिक सत्ता निर्माण झाली पाहिजे. आणि जेव्हा परदेशात आपली आर्थिक सत्ता तयार होईल म्हणजेच काय, त्या देशात सर्वाधिक कंपन्या आमच्या, उद्योग आमचे, उद्योगपती आमचे, आर्थिक सत्ता यायला लागेल. आणि जिथे आर्थिक सत्ता येते तिथे राजकीय सत्ता येते. हेच ब्रिटिशांनी आम्हाला सांगितलं होतं. ते व्यापाराला आले होते इंडियामध्ये, व्यापार करत करत आर्थिक सत्ता स्थापन केली, नंतर राजकीय सत्ता स्थापन केली. मग ते आर्थिक सत्ता स्थापन केली म्हणून त्यांचा जीएनपी वाढला, ब्रिटनचा जीएनपी वाढला, कारण ते इथे पैसे कमवायचे तिकडे येऊन जायचे, खपवायचे माल इथल्या बाजारात. म्हणजेच पुन्हा काय आहे, आपण आपल्या घरी तर पैसे कमवलेच पाहिजे, पण आपल्या घरी काम करता करता आपण बाहेरही काम केलं पाहिजे, ज्यामुळे आपल्या घराचा खरा इन्कमचा पार्ट वाढेल आहे. म्हणून जीएनपी ऑलवेज वाढला पाहिजे आणि खराच तो प्रगतिशील आहे. म्हणजे देशाची खरी प्रगती कुठे समजते तर जीएनपी मध्ये समजते, जीडीपी मध्ये नाही आहे. हे स्पष्ट लक्षात ठेवायचं आहे. आणि परदेशातून जर कमी किंवा नगण्य मिळत असेल किंवा मिळतच नसेल, परदेशात कोणी जातच नसेल, परदेशातून कोणी उत्पन्न कमवतच नसेल, मग काय होईल? आपोआपच जीएनपी पेक्षा जीडीपी जास्त दिसेल. कारण परदेशातून काही येतच नाही आहे तर जीएनपी कशाला वाढेल? जे आहे ते वाढलेला दिसेल तर जीडीपी वाढलेला दिसेल. आणि त्यात जर वाढलं काय असेल, हा जो काही जीडीपी आहे ते सुद्धा वाढवण्यामध्ये परकीय लोकांचा हात जास्त असेल तर मग ते वगळावं पण लागेल अजून, पुन्हा मग अजून जास्त घटेल आहे. आणि कमी आर्थिक स्थिती आपली अशीच होत आहे. आपल्याकडे परकीय लोक खूप येत आहेत सध्या उद्योग व्यापार करण्यासाठी. आणि आम्ही का बोलवतोय? कारण यांच्याकडे उद्योग नाही, त्यांच्याकडे उद्योग नाही आणि यांना तर रोजगारच नाही आहे. मग सरकारचं काय म्हणणं आहे? मी यावं, नाशिकला उद्योग सुरू करावं आणि ह्या लोकांना रोजगार द्यावा. मग यामुळे काय होईल? यांच्या उद्योगाच्या प्रेरणेतून त्यांचे पण छोटे मोठे उद्योग सुरू होतील आहे. माझा मोठा उद्योग आहे, मी FDI मध्ये येतो, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट मध्ये, आणि मी पैसे इन्व्हेस्ट केल्यामुळे इथं तुमच्या देशात $1 लाख ची इन्व्हेस्टमेंट होते आहे. मग त्याचा परिणाम म्हणून हा किमान $1 कोटी, $1 कोटी रुपये तरी इन्व्हेस्ट करेल. मग मी नाशिकला एक मोठा उद्योग सुरू केला, हा छोटेसे 2-4 उद्योग बाजूला सुरू करेल. मग याला व्यवसायाला चान्स मिळेल, यातून तुम्हाला अधिक रोजगार मिळतील. परिणाम म्हणून तुमच्या घरचेही स्वावलंबी बनतील. मग टप्प्याटप्प्यानं देशाच्या इकॉनॉमीमध्ये सायकल वाढेल आहे. आणि सायकल वाढल्यामुळे अजून इकॉनॉमिकल ट्रान्झॅक्शन वाढत जातील तर देशाची प्रगती व्हायला वाव मिळेल. म्हणून सरकार परकीय लोकांना सांगते या आहे. आणि यासोबत आपले प्रधानमंत्री जास्तीत जास्त सांगतायत कुणाला? जे भारताचे परदेशात आहेत. आताच आपले प्रधानमंत्री परदेशात मंदिराचं उद्घाटन केलेले आहेत. कोणत्या देशात? कुठे? अबुधाबीला. आता तिथं मंदिराचं उद्घाटन करण्याच्या दिवशी ते अगोदर भेटले होते कुणाला? इंडियन जे तिथं राहतात. आणि ते तिथं काय करतायत? व्यापार व्यवसाय. मग त्यांना काय सांगितलं प्रधानमंत्र्यांनी? इंडियात पण गुंतवणूक करा, कारण तुमच्याद्वारे पैसा इथे येणं गरजेचं आहे. आणि त्यासोबत ते तिथं कमवून इंडियामध्ये आणतायत, तिथं काम करतायत, पैसे इंडियामध्ये आणतायत.
आणि जे तिथलेच झालेत त्यांना प्रधानमंत्री सांगितले ह्या इथल्या लोकांना बोलवण्यापेक्षा मी तुम्हाला बोलवतो, तुम्ही या घरी, घर तुमची वाट पाहत आहे, घरी परत चला, कारण शेवटी तुम्ही इंडियन आहात, आपल्या देशात उद्योग तुम्ही करणं गरजेचं आहे, चांगलीच गोष्ट आहे. परकीय लोकांना बोलवून त्यांचा वजा करण्यापेक्षा तुमचं ऍड केलेलं बरं आहे. याप्रमाणे जीएनपी वाढवला जातोय हे लक्षात ठेवायला हरकत नाही. याप्रमाणे इथं जीएनपी कंप्लीट समजलेलं आहे. पुढे जायचं. आता मगाशी जी आपली थेरी वापरली त्याप्रमाणेच दोनच कन्सेप्ट लक्षात ठेवायच्या, जीडीपी आणि जीएनपी. जीडीपी आणि जीएनपी, जी जी लक्षात राहतो, टी डोमेस्टिक, एन राष्ट्रीय, नॅशनल, दोन शब्द लक्षात ठेवायचे. आणि त्याच्यानंतर जो येतो जीडीपी नंतर येतो एनडीपी, तर यांना सांगायचं तू फक्त घसारा आहे. आणि तसंच आता जीएनपी नंतर येईल एनएनपी, आणि त्या पहिले यांना सांगायचं तू पण अजून काही नसून घसारा आहे. त्यामुळे तुला मला काही लक्षात नाही ठेवायचं, तुझा माझा काही संबंध नाही आहे. अतिरिक्त डोक्याला ताण नाही द्यायचं. मी फक्त दोघाला लक्षात ठेवतो, आपले दोनच खास मित्र आहेत, जीडीपी आणि जीएनपी. बाकी आपण कोणाला लक्षात ठेवत नाही. मी फक्त एवढं मानतो जीडीपीचा एनडीपी हा मित्र आहे, तर जीएनपीचा एनएनपी हा मित्र आहे. मग एनएनपीला मी लक्षात नाही ठेवत कारण तो माझा मित्र नाही आहे, जीएनपीचा मित्र आहे. माझे मित्र फक्त दोनच आहेत, जीडीपी आणि जीएनपी. मग आता हे तीन समजले, लास्ट आपण चौथी पाहू, देन मग चारही समजेला आहे, सोपंही जाईल आहे. एनएनपी काय काय हा, येस येस.
आता अतिशय सोपं आहे. नेट नॅशनल प्रोडक्ट, पुन्हा जेवढ्या कॉमन गोष्टी आहेत तेवढा वजा करायचा प्रयत्न करायचा, म्हणजे बाजूला सारायचा. जीडीपी आणि एनडीपी मध्ये डीपी लक्षात ठेवलं होतं, आणि इकडे पुन्हा सेम एनपी लक्षात ठेवायचं आहे. पुन्हा पहिला शब्द जी येतो, नंतर एन येतोच. ग्रॉस नॅशनल नेट प्रत्येक ठिकाणी पहिला शब्द कॉमन आहे. त्यानंतरचा जो शब्द आहे तो तिकडे डीपी होता, इथे एनपी आहे. आता आपल्याला दोनच कन्सेप्ट लक्षात ठेवायचे होत्या, ते म्हणजे जीडीपी आणि इकडे जीएनपी. जी हा शब्द लक्षात ठेवायचा आहे दोन्ही ठिकाणचा, आणि दोनच कन्सेप्ट लक्षात ठेवायचे. परिणाम बाकीच्या दोन लक्षात राहतील आहे. मग आता नेट नॅशनल म्हणलंय तर राष्ट्रीय उत्पादनातून निव्वळ वजा करायचा, निव्वळ घ्यायचा आहे. मग निव्वळ घेण्यासाठी आपल्याला घसारा वजा करावा लागतो. मग घसारा काय आहे? घसारा आहे देशात ज्या वस्तू सेवा तयार केल्या जात होत्या त्या तयार करताना काहीतरी घटकाची झीज झालेली आहे. मग ते मानवी कॅपिटल, मानवी भांडवल असेल, वस्तू असेल, यंत्रणा, तंत्र, यंत्र जे काही असेल, नैसर्गिक साधन संपत्ती असेल, ह्या सगळ्यांची झीज होणारच आहे. जे काही संपत आहेत त्याचा घसारा वजा करा, कारण संपलं नाही पाहिजे. काही पण आहे नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर कितीही करा, पण ते संपलं नाही पाहिजे. झाडं तुम्ही कितीही कापले असतील, जर तुम्हाला तशा काही कामासाठी आवश्यक आहे म्हणून तेवढे झाडं लावली पाहिजे आहे. मग तुम्ही 1,00,000 झाडं कापली नॅशनल हायवेसाठी, तर 1,00,000 झाडं तुम्ही कुठे ना कुठे दुसरीकडे लावली पाहिजे आहे, तर नैसर्गिक साधन संपत्ती राहील. ह्याला घसारा वजा करणे म्हणतात. मग आम्ही मुंबई दिल्ली हायवे बांधण्यासाठी जर 50,000 झाडं तोडले असतील, तर आम्ही किमान 70,000 झाडं इतरत्र ठिकाणी लावली पाहिजे. मग ते झाडं लावण्यासाठी किती खर्च लागतो तेवढे पैसे वजा करा, घसारा. मग तुम्ही हायवे बांधल्यामुळे देशाचा जीडीपी किती वाढला हे आम्हाला विचारात घेणं योग्य राहील. मग हायवे बांधण्यासाठी 1,00,000 कोटी लागत होते, पण त्यासोबत जी अतिरिक्त झाडं लावायची होती त्यासाठी 1 कोटी लागले, तर मग 101 लाख कोटी रुपये आम्हाला त्या ठिकाणी विचारात घ्यावे लागतील, कारण तेवढा अतिरिक्त खर्च जो लागलाय तो इथे मोजणं गरजेचं आहे. मग तेव्हा असा लागलेला खर्च हा जेव्हा वाढलेला दिसतो तेव्हा तो वजा केला तर खरा विकास आपल्याला समजून घेणं सोपं झालं आहे. म्हणून हे वजा करणं आवश्यक आहे. जीएनपी हा जो जीएनपी आहे त्याच्यातून तुम्ही घसारा वजा करता तेव्हा एनएनपी मिळायला लागतो. पण नेट पाहिजे म्हणून आम्ही मागील जे वरची ग्रॉस नॅशनल प्रोडक्टचा घटक होता त्यातून आम्ही वजा केलंय. त्यामुळे आम्हाला राष्ट्रीय उत्पादन समजायला सोपं झालेलं आहे, किंवा राष्ट्रीय उत्पादन आम्हाला समजतंय असं म्हणू शकतो. राष्ट्रीय उत्पन्न समजून घेण्यासाठी या माध्यमातून ह्या 4 कन्सेप्ट आहेत ज्यांचा विशेष इम्पॉर्टन्स आहे. जर तुम्हाला एका शब्दात उत्तर द्यायचं झालं, देशाची खरी वास्तविक प्रगती समजून घ्यायचं म्हणलं, किंवा देशाचा विकास किती झाला हे समजून घ्यायचं म्हणलं, तर तुम्ही जीडीपी, एनडीपी, जीएनपी, एनएनपी यापैकी कोणती कन्सेप्ट वापरायला आहे? एनएनपी निव्वळ दिसेल आहे. आणि जर आधारभूत कन्सेप्ट म्हणलं, देशाची प्रगती जाणून घ्यायचा आधारभूत कन्सेप्ट म्हणलं, तर कोणती कन्सेप्ट वापराल? महत्वाची कन्सेप्ट जीएनपी. ऑलवेज जीएनपी महत्वाचा आहे. जीडीपी फक्त संख्यात्मक आहे म्हणून ती महत्वाची नाही आहे. जीएनपी महत्वाची आहे कारण ती खरी प्रगती देशाची सांगते. आज खरं देशाच्या नागरिकांनी काय प्रगती केली ते जर पाहायचं झालं तर ते जीएनपी महत्वाचे आहे. म्हणून अमेरिका जगातल्या अनेक देशात जातो, म्हणून अमेरिकेचं उत्पन्न वाढतं, म्हणून त्याचा जीएनपी जास्त आहे. जीएनपी जास्त आहे म्हणजेच खरी प्रगती आहे, म्हणजेच गुणात्मक प्रगती आहे. मग आपला देश संख्यात्मक प्रगती करतो सध्या, म्हणून आपला देश जगातली 5वी अर्थव्यवस्था बनत चाललेला आहे, कारण आपली जीडीपी वाढत चाललेला आहे. आपला जीएनपी वाढला पाहिजे आहे. हे फंडामेंटल मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे, आणि हे आजच्या लेक्चर मधल्या 4 कन्सेप्ट मधला सर्वात सूत्रधार आहे, ज्याला मुकुटमणी म्हणता येईल आहे. तो म्हणजे कळीचा मुद्दा जो आहे तो जीएनपीचा आहे, जीडीपीचा नाही आहे. जीडीपी संख्यात्मक, जीएनपी गुणात्मक, आणि म्हणून गुणात्मकच महत्वाचं आहे. कन्क्लुजन, आम्ही आज 2च कन्सेप्ट शिकलेले आहेत, जीडीपी आणि जीएनपी. जीडीपी डी डोमेस्टिक, जीएनपी एन नॅशनल. आम्हाला 2च माहिती आहे, 2च लक्षात ठेवलेलं आहे. त्यांचे 2 मित्र आहेत, त्यांना आम्ही एनएनपी म्हणतो, एनडीपी म्हणतो आणि एनएनपी म्हणतो. एनडीपी मध्ये जीडीपीचा मित्र होता, जीडीपीचा मित्र एनडीपी होता.
आणि इकडे जीएनपीचा मित्र एनएनपी होता. त्यामुळे आम्ही मित्राच्या मित्राला लक्षात नाही ठेवत, आम्ही फक्त मित्र लक्षात ठेवतो. आणि आमचे 2च मित्र आहेत, बाकीचे 2 त्याचे मित्र होते. आणि ह्या 4चे अजून 4 मित्र आहेत, कारण 4 हे फॅक्टर कॉस्ट आहेत आणि हे 4 त्याचे मार्केट प्राइस आहेत. फॅक्टर कॉस्टला म्हणजे आधारभूत वर्षाला ह्या 4ही कन्सेप्ट जीडीपी, एनडीपी, जीएनपी, एनएनपी हे 4ही फॅक्टर कॉस्टला मोजतो, म्हणजे आधारभूत वर्षाला. आधारभूत वर्षाला म्हणजे 17-18च्या किमतीला. 17-18 मध्ये देशाचं हे सगळं 4ही किती होतं फॅक्टर कॉस्टला. फॅक्टर कॉस्ट म्हणजेच काय, 4 घटक जे आपण नेहमी मोजतो, भूमी, श्रम, भांडवल, व्यवस्थापन, मालक. ह्या 4 घटकाला मोजणे त्याला फॅक्टर कॉस्ट म्हणतात. तर मार्केट प्राइसला म्हणजे बाजारभाव. मग बाजारभाव आत्ता चालू आहे 2023-24 मध्ये मार्केट प्राइस किती आहे त्यानुसार जीडीपी, एनडीपी, एनएनपी, जीएनपी हे सगळे 4ही कन्सेप्ट. मग आता आम्हाला ना बाजारभाव पाहिजे ना फॅक्टर कॉस्ट पाहिजे, आम्हाला आता 4ही गोष्टी समजल्यात कुठे काय होतात आहे. आणि ह्याच गोष्टी परीक्षेसाठी आता कुठेही काही वजा करू द्या, कुठेही काही ऍड करू द्या, फक्त न विसरता आजच्या आज 10-15 मिनिटं हे 4ही चार्टला तुमच्या माइंडच्या पातळीवरती डिकोड करा आहे. हे मी जे सांगितलेलं त्या स्ट्रक्चरला तुम्ही तुमच्या लेवलला तुमच्या पद्धतीने ते थिंकिंग करा. कारण तुम्ही जोपर्यंत थिंकिंग नाही करणार तोपर्यंत माइंड पिक्चर तयार नाही होत. कारण प्रत्येकाचा माइंड वेगवेगळ्या दृष्टिकोनातून विचार करतो आणि तसा आपण एक बार का विचार केला की ते पिक्चर परमनंट बसून जात आहे. हे मी सांगितलेलं आणि मी तयार केलेलं सोपं पिक्चर झालं. आता ह्यालाच जसं मी आता बोललो, आपले 2च मित्र आहेत, 2 मित्राचे 2 मित्र आणि ह्या 4चे 4 मित्र, अशा 8 संकल्पना मध्ये बघताना असं खूप भीतीदायक आणि टेन्शनदायक वाटतं. त्याला आपण इथं मायक्रो लेवलवरती अतिशय सोपा आणि सहज केलेला आहे. याप्रमाणे ह्या गोष्टी लक्षात आता इथून राहतील. पेपर कुठलाही पहा आता आणि कोणते प्रश्न पहा, उत्तर 100% आला पाहिजे. आतापर्यंत अशा जवळपास आपण 17-18 पेक्षा अधिक कन्सेप्ट पाहिलेत. ह्याच्या अगोदरच्या बेसिक कन्सेप्ट सहित आहे. इथं हा सगळा जीडीपी, जीएनपीचा कम्प्लीट पार्ट